नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव विकास. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. तर बघा, महाजनको असिस्टंट इंजिनिअर आणि ज्युनियर इंजिनिअर यांची ॲडिशनल वेटिंग लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे आणि तुम्हाला कोणत्या दिवशी बोलवण्यात आलेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याकरिता आणि कोणत्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच वेटिंग लिस्टमध्ये तुमचे नाव आहेत का हे जर तुम्ही बघितले नसेल तर बघून घेसाल, कारण की बघा याची जी संपूर्ण माहिती आहे मी माझ्या टेलिग्रामवरती दिलेली आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना कोणत्या अटी व शर्ती यांनी दिलेल्या आहेत ते आपण सविस्तर बघूया चला. तर तुम्ही बघू शकता की 28 फेब्रुवारी 2025 की आजच्याच दिवशी जी आहे ही सूचना तुम्हाला दिसून येणार आहे. यामध्ये दिलेलं आहे की जाहिरात क्रमांक 10/2022 अंतर्गत कनिष्ठ अभियंता या पदाकरिता अतिरिक्त प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रियेकरिता उपस्थित राहण्याबाबत यांनी इथं क्लिअरली सांगितलेलं आहे. त्यासोबत आपण महत्त्वाचे जे पॉइंट आहे ते क्लिअर करूया. तुम्ही बघू शकता की महानिर्मिती सरळ सेवा जाहिरात क्रमांक 10/2022 अंतर्गत कनिष्ठ अभियंता या पदाकरिता उमेदवारांची महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर दिनांक 26, 27 व 28 एप्रिल 2023 रोजी ऑनलाईन परीक्षा पार पाडण्यात आली होती. त्या अनुषंगाने कनिष्ठ अभियंता या पदाकरिता उमेदवारांना लागू असणाऱ्या जाहिरातीतील विविध अटी व शर्तींच्या अनुषंगाने तसेच कागदपत्रे पडताळणीच्या अधीन राहून निवड तसेच प्रतीक्षा यादी संदर्भीय क्रमांक 04 वरील सूचनेनुसार प्रसिद्ध करण्यात आली होती. बघा, यामध्ये जे अटी शर्ती तुम्हाला दिलेल्या आहेत ते आपण बघूया की काय काय तुम्हाला लागणार आहे. त्यासोबतच यांनी पॉइंट दिलेला बघा की कनिष्ठ अभियंता या पदाकरिता कागदपत्रे पडताळणीकरिता ती जमा करण्याची प्रक्रिया मुख्य कार्यालय मुंबई येथे एकूण 2 तुकडीत पाडण्यात येणार आहे. बघा, याची जे कागदपत्रे पडताळणीकरिता जे आहे प्रक्रिया जे 2 तुकडीमध्ये पार पडण्यात येणार आहे. याची जर तुमचा जो स्लॉट आणि तुमचा जो टाइम जर तुम्ही बघितला नसेल तर बघा, महाजनकोच्या साईटवरती ऑफिशियल साईटवरती तुम्ही जाऊन बघू शकता आणि उमेदवारांनी तुकडीनिहाय यादी प्राप्त करून घेण्याकरिता खालील ठिकाणी क्लिक करावे. म्हणजेच की बघा, महाजनकोची साईट आहे त्यावरती जाऊन तुम्ही ते बघू शकता. कनिष्ठ अभियंता या पदाच्या कागदपत्रे जमा करण्याकरिता 12/3/2025 रोजीची तुकडीनिहाय यादी. बघा, इथे तुम्हाला डेट दिलेली आहे की 12/3/2025 या डेटला जे आहे तुम्हाला जायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता. त्यानंतर बघा, तुम्हाला इथं खाली दिलेलं असेल की वरील प्रक्रिया ही खालील अटी व शर्तींच्या अधीन राहून करण्यात येत आहे. याची उमेदवारांनी विशेष नोंद घ्यावी. इथं तुम्हाला अटी व शर्ती दिलेल्या आहे. कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रियेकरिता सर्व उमेदवारांनी ऑनलाईन अर्जामध्ये नमूद केलेली त्यांची शैक्षणिक अर्हता, वय, जात, वैधता, उन्नत प्रगत गटात मोडत नसणे, महिला आरक्षण, खेळामधील प्रावीण्य, शारीरिक बाधित, दिव्यांगत्वाचे प्रमाण इत्यादी माहिती सादर करूनच शकल्यास सदरील उमेदवारांची निवड तात्काळ रद्द करण्यात येणार आहे. बघा, ज्यावेळी तुम्ही ऑनलाईन अर्जामध्ये जे पण डॉक्युमेंट नमूद केलेले आहे ते तुमचे असणे आवश्यक आहे, नाहीतर तुम्हाला तात्काळ रद्द करण्यात येणार आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट अजून पण क्लिअर नसतील त्यांनी डॉक्युमेंट क्लिअर करून घ्या, कारण की बघा 12/3 म्हणजेच की 10 एक दिवस तुम्हाला बाकी आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करिता. म्हणून ज्या विद्यार्थ्यांची डॉक्युमेंट अजून पूर्णपणे नसतील तर त्यांनी लवकरात लवकर ते काढून घ्या आणि काही विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंटमध्ये त्रुटी असेल तर ते पण तुम्ही क्लिअर करून घ्या, जेणेकरून तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना त्यामध्ये काही अडचणी यायला नको. हे सर्व जे अटी शर्तीचे पॉइंट आहेत तुम्हाला दिसून येतीलच. यासोबतच बघा, ही जी संपूर्ण पीडीएफ आहे त्यासोबतच ॲडिशनल वेटिंग लिस्ट पण मी तुम्हाला समोर दाखवेलच. त्याची पण जी पीडीएफ आहे मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. जाऊन तुम्ही तिथून बघू शकता. अजून पण तुम्ही जर माझ्या टेलिग्रामला जॉइन झाले नसाल तर त्याची लिंक जी आहे मी याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जाऊन तुम्ही तिथून जॉइन होऊन जा. आणि बघा, तुम्हाला अटी व शर्ती आणखी जर पॉइंट जर बघितले तुम्हाला मी सांगतो. तर बघू शकता तुम्ही की 17 नंबरचा जो पॉइंट आहे, अयशस्वी उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचे पत्रव्यवहार महानिर्मिती कंपनीकडे करू नये. उमेदवारांच्या कोणत्याही पत्रव्यवहाराची महानिर्मितीकडून कंपनीकडून दखल घेतली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. बघा, जर तुम्ही अयशस्वी झाले त्या उमेदवारांनी जर महानिर्मिती कंपनीकडे कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला तर त्यांना जे आहे दखल घेतली जाणार नाही आणि क्लिअरली सांगितलेलं आहे. त्यासोबत बघा, 18 नंबरचा जो पॉइंट आहे, कागदपत्रे जमा करण्याकरिता उपस्थित राहताना उमेदवारांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे भरलेल्या अर्जाची मूळ प्रत, त्याची मूळ ओरिजिनल कागदपत्रे तसेच कागदपत्रांचा स्वाक्षांकित सेल्फ अटेस्टेड केलेला एक छायांकित संच 1 झेरॉक्स कॉपी सेट स्वतःजवळ बाळगावा. यामध्ये सांगितलेलं आहे की बघा, सर्व जे डॉक्युमेंट आहे तुमचे ओरिजिनल असणे आवश्यक आहे. ओरिजिनल सोबतच तुम्हाला जेवढे ओरिजिनल डॉक्युमेंटचा बंच आहे त्यांचा बंच जो आहे सेल्फ अटेस्टेड त्याची जे एक झेरॉक्स कॉपीचा सेट तुम्हाला बनवावा लागेल आणि तो स्वतःजवळ ठेवावा लागेल आणि त्यावरती स्वतःची सही करून जे आहे तुम्हाला ठेवावा लागेल. तसेच बघा, तसेच आवश्यक सर्व कागदपत्रे घेऊनच उमेदवारांनी कागदपत्रे जमा करण्याकरिता नमूद ठिकाणी, दिवशी व वेळेवर उपस्थित राहावे. विहित नमूद दिनांक व वेळेवर कागदपत्रे जमा करण्याकरिता उपस्थित न राहणाऱ्या उमेदवारांची कोणत्याही परिस्थितीत दखल घेतली जाणार नाही याची उमेदवारांनी विशेष नोंद घ्यावी. बघा, तुम्ही जर वेळेच्या आत चुकले किंवा एक दिवशी नंतर जर गेले तर तुमची कोणत्याही परिस्थितीत जी आहे दखल घेतली जाणार नाही, यामध्ये त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे.
त्यासोबतच बघा की कनिष्ठ अभियंता या पदाकरिता 12/3/2025 रोजी कागदपत्रे पडताळणीकरिता ती जमा करण्याच्या प्रक्रियेसाठी उमेदवारांना उपस्थित राहावयाचे स्थळ आणि वेळ खालीलप्रमाणे तुम्हाला दिसून येणार. दिनांक दिलेली आहे की 12/3/2025. वेळ तुम्हाला इथे दिसून येणार की सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत. अधिक माहितीकरिता तुकडीनिहाय यादीत नमूद वेळेनुसार हजर राहावे. हे तुकडीनिहाय यादी जी आहे तुम्हाला महाजनकोच्या ऑफिशियल साईटवरती तुम्हाला दिसून येणार. उपस्थित राहण्याचे ठिकाण बघा, ज्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला जायचं आहे ते ठिकाण तुम्हाला दिसून येणार. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, सांघिक कार्यालय, एस्टेला बॅटरीज, एक्सपान्शन कंपाऊंड इमारत, पहिला मजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई आणि पिनकोड दिलेला आहे 400019. या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करिता. ही जी संपूर्ण पीडीएफ आहे तुम्हाला माहिती असेलच, मी माझ्या टेलिग्रामला दिलेली आहे. त्यासोबत बघा तुम्हाला जे ॲडिशनल वेटिंग लिस्ट आहे ज्युनियर इंजिनियर आणि असिस्टंट इंजिनियर ती तुम्हाला मी दाखवतो चला. तर बघा आता ही जी लिस्ट आहे ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल स्ट्रीम ॲडिशनल वेटिंग लिस्ट तुम्हाला दिसून येणार. ज्युनियर इंजिनियरची वेटिंग लिस्ट जे की तुम्हाला संपूर्ण जे नाव आहे तुम्हाला यामध्ये दिसून येतील. जर तुमच्या यामध्ये नाव आहे तुम्ही यामध्ये बघू शकता याची, आणि असिस्टंट इंजिनियरची याची दोन्ही याची पीडीएफ जी आहे माझ्या टेलिग्रामला दिलेली आहे. तुम्ही तिथून बघू शकता संपूर्ण माहिती, आणि यामध्ये तुमचं नाव आहे का मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशीच नवीन अपडेट मी देत राहील. तर चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत धन्यवाद.